आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. नायकोडी साहेबांनी अश्विनी कोळीचा बळी दिला. नायकोडी साहेबांना माहित होतं की अश्विनी कोळीकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये किंवा त्यांची कास्ट व्हॅलिडिटी पण होणार नाहीये, कागदपत्रच नव्हती. मी नायकोडी साहेबांना एवढं हुशार समजत होते, पण त्यांनी ही चूक केलीच कशी का? त्यांची कागदपत्र खोटी आहेत हे त्यांना माहीत असताना सुद्धा तिला तिकीट दिली आणि त्यांच्या पॅनेलमध्ये निवडून आलं. बरं, मी नायकोडी साहेबांकडं मला त्यांनी बोलून घेतलं होतं की तुम्ही मला भेटा म्हणून. मी तिथं गेल्यावर त्यांनी काय म्हटले की तुम्हाला जर आमच्या पक्षात राष्ट्रवादीमध्ये घेतलं तर आमच्या पक्षाची इज्जत जाईल. तेव्हा सुवेदबाईने त्यांना विचारायला पाहिजे होतं की बाबा पारदेताई एवढे आपल्या वार्डात काम करते, एवढी फिरते, आमच्या घराघरात जाते, त्यांनी एक शब्द टाकला असं तर मला तिकीट मिळाली असती. ही माझी तिकीट कॅन्सल करायला हे राधिका हार्गे जबाबदार आहे. साहेबांनी त्या राधिका हार्गेचं एवढं काय ऐकायचं होतं? कारण मी त्यांना गणपतीची वर्गणी 50,000 रुपये 2019ला दिली नसल्यामुळं त्यांनी साहेबांचे कान भरवले आणि साहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि माझी तिकीट कॅन्सल केली. ही अॅट्रॉसिटी नोंद केली तेव्हा आम्ही तिथं काही रडून बेडून काही आणलं नाही, धमकी देऊन काही आणलं नाही. हे लिगली 6 महिने त्यांनी प्रोसिजर केली. त्यांच्या प्रांतला पंढरपूरच्या बोलवलं, सगळी चौकशी केली आणि मग हे सर्टिफिकेट हे अश्विनी कोळीचं रद्द झालं. शेवटी सत्याचा विजय झाला. प्रशासनाचे आभार. नायकोडी साहेबांनी अश्विनी कोळीचा बळी दिला हे म्हणायला अवघं काय हे नाहीये, आज अवघं नाहीये. खरं तर नायकोडी साहेबांना माहीत होतं की अश्विनी कोळीकडं कास्ट सर्टिफिकेट नाहीये किंवा त्यांची कास्ट व्हॅलिडिटी पण होणार नाहीये, कागदपत्रच नव्हती. मी नायकोडी साहेबांना एवढं हुशार समजत होते, पण त्यांनी ही चूक केलीच कशी का? त्यांची कागदपत्र खोटी आहेत हे त्यांना माहीत असताना सुद्धा तिला तिकीट दिली आणि त्यांच्या पॅनेलमध्ये निवडून आलं. बरं, मी नायकोडी साहेबांकडं मला त्यांनी बोलून घेतलं होतं की तुम्ही मला भेटा म्हणून. मी तिथं गेल्यावर त्यांनी काय म्हटले की तुम्हाला जर आमच्या पक्षात राष्ट्रवादीमध्ये घेतलं तर आमच्या पक्षाची इज्जत जाईल. कारण हा सर्वसाधारण पडलं होतं. मग तर मला तिकीट त्यांनी नाकारलं. तेव्हा तिथं श्वेतभैया पण होते आणि नायकोडी साहेब आणि मी होते. तेव्हा श्वेतभैयाने त्यांना विचारायला पाहिजे होतं की बाबा पारदेताई एवढे आपल्या वार्डात काम करते, एवढी फिरते, आमच्या घराघरात जाते, त्यांनी एक शब्द टाकला असं तर मला तिकीट मिळाली असती. आणि परत ही माझी तिकीट कॅन्सल करायला हे राधिका हार्गे जबाबदार आहे. साहेबांनी त्या राधिका हार्गेचं एवढं काय ऐकायचं होतं? कारण मी त्यांना गणपतीची वर्गणी 50,000 रुपये 2019ला दिली नसल्यामुळं त्यांनी साहेबांचे कान भरवले आणि साहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि माझी तिकीट कॅन्सल केली. हे पहिला मुद्दा माझा आहे. आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं की मला खाडेसाहेब आणि योगेंद्रदादा थोरात पक्षात बोलत होते, पण मी काही गेले नाही. त्यांनी मला पैशाचं एकही शब्द विचारलं नाही. 3-4 वेळा मला निरोप दिला का तुम्ही या म्हणून, तर मी गेले नाही. आणि आता काल साहेबांनी श्वेतभैया काय म्हटले की नायकोडी साहेबांनी 50 लाख रुपये तुम्हाला फंड दिला. जेव्हा महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आली तेव्हा अजितदादांनी 100 कोटी महानगरपालिकेला दिले. तर मी पण नगरसेवक होते, मला पण 50 लाख रुपये त्यांनी फंड दिला. मी कृष्णघाटावर तो वापरला. मग साहेबांच्या हस्तेच उद्घाटन घेतलं आणि साहेबांचाच बोर्ड लावला. मग प्रत्येक नगरसेवकाला पैसे फंड दिला तर मला पण दिला. मग साहेबांनी असं काय विशेष केलं? मग हे आणि ते अॅट्रॉसिटी नोंद केली तेव्हा आम्ही तिथं काही रडून बेडून काही आणलं नाही, धमकी देऊन काही आणलं नाही. हे लिगली 6 महिने त्यांनी प्रोसिजर केली. त्यांच्या प्रांतला पंढरपूरच्या बोलवलं, सगळी चौकशी केली आणि मग हे सर्टिफिकेट हे अश्विनी कोळीचं रद्द झालं आणि खऱ्याला न्याय मिळाला.